नमस्कार मित्रांनो, आज दोन भव्यदिवसीय ओपन मैदान पार पडले, शिरवळ आणि कोंडावळेचं. मित्रांनो, या मैदानात आज बरंच काही घडलं आहे. बकासूर आणि देवा फायनलसाठी पात्र होऊन सुद्धा फायनलला का पाळले नाहीत, हा एक मोठा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मथुर आणि सचिनच्या नशिबाची खरंच परीक्षा चालू आहे का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हेच आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. मित्रांनो, आपल्या चॅनलचं नावच आहे निकालाचा बादशाह. मग चॅनलची ओळखच आहे निकाल प्रत्येक मैदानाचा निकाल या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आपण पहिल्यांदा या मैदानाचा निकाल पाहूया. मित्रांनो, नक्कीच खूप उशीर झाला आहे, फायनल देखील पळून आला आहे. तरीसुद्धा आज मित्रांनो कामामुळे वेळ भेटला नाही, पण आपण काम हे चॅनलसाठी जे काम करतो ते आपण करूयाच. तर पाहूया आज निकाल. मित्रांनो, आज हारण्या साशेबाजीने गट पास केला होता. अर्जुन देखील गटपास झाला होता. चित्र्या सुंदर 11-11. देवा मित्रांनो, शिरवळच्या मैदानात बकासूरची आणि देवाची गटाला हार झाली होती, पण हाच साज पण आपल्याला कोंडावळे मैदान पाहताना दिसला आणि तिथे सुट्टा गट काढला, सुट्टा सेमी काढला आणि फायनलला का गाडी पळून दिली नाही, का गाडी पळाली नाही, हे आपण पाहणारच आहोत. त्याचबरोबर चिक्या देखील गटपास झाला होता शिरवळ मैदानात. मथुर आणि सचिन गटाला सुट्टा निकाल घेतला होता, पण सेमीत मित्रांनो हार झाली. एलेनची देखील आज गटाला हार झाली, गाडी फॉल झाली. रायना आणि सावकार हे सुद्धा एक टॉपची जोडी, आज या जोडीला देखील गटाला हार झाली. नक्कीच मित्रांनो, आजच्या मैदानात ज्या टॉपच्या गाड्या होत्या त्यांची गटाला हार झाली. का झाली तर जास्त गाड्यांच्या आज तासपलटी झाला मित्रांनो. आणि बकासूरचे गट तर पूर्ण गटच बाद झाला होता. 3 गाड्या होत्या, तिन्हीसुद्धा गाड्या बाद झाल्या होत्या. आणि एलेनची देखील तासपलटीमुळेच हार झाली. रायना आणि सावकारची देखील तासपलटीमुळेच हार झाली. मित्रांनो, हे आजचं मैदान टॉप गाड्यांसाठी तासपलटीचंच ठरलं आहे. मथुर आणि सचिनची हार कशी झाली तर सेमीला मित्रांनो गाडी 3 नंबरला उतरली आणि असण्या खेळामध्ये हार होतच असते. सचिन आणि मथुरच्या जोडीची खरंच मित्रांनो परीक्षा एक चालू आहे. मागे हात जोड आपल्या पाहायला मिळाला होता आणि सेमीलाच हार झाली होती. तिथे तासपलटी झालं होतं. हो, माझ्या माहितीनुसार तासपलटी झालं होतं. तुम्ही नक्कीच सांगू शकता नक्की हार कशी झाली होती. पण मित्रांनो, नक्कीच मथुर आणि सचिनच्या या टॉप जोडीची एक परीक्षा चालू आहे. बघूया कधी या जोडीचं नशीब पालटतं आणि गुलाल घेते. नक्कीच मथुर आणि सचिनला पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आता मित्रांनो, आपण वळूया मेन मुद्द्याकडे. बकासूर आणि देवाला का पळून गेलं नाही कोंडावळे केसरीच्या फायनलमध्ये. तर मित्रांनो, मग आपण पाहिलंच की आपलं बकासूर आणि देवा शिरवळच्या मैदानात आपल्या पात्रांना पाहायला मिळाले होते आणि गटाला हार झाली होती तासपलटीमुळे. आणि एक नियम आहे की एक बैल दिवसात 3च फेरे पळू शकतो, 4था फेरा नाही पळू शकत. त्यामुळेच बकासूरला फायनलला पळू दिलं नाही त्या नियमामुळे. मित्रांनो, बरेच जण चर्चा करू लागले की मग बकासूरचा शिरवळच्या मैदान फेरा पळून पूर्ण नव्हता झाला, अर्धाच फेरा पळाला, कारण की सुट्टीलाच गाडी फॉल झाली होती. आणि मित्रांनो, काही जण असे सुद्धा म्हणतात की बकासूरला कमीत कमी पळून द्यायला पाहिजे होतं आणि जरी 1 नंबर केला असता तरी पण त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस दिलं असतं तरी चाललं असतं. यावर तुमचं मत काय? खरंच बकासूरवर आज अन्याय झाला का? बरेच जण असे देखील म्हणतात की नियम फक्त बकासूरसाठीच आहेत का? यावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. असं नाही, खेळ म्हणल्यावर हार जीत होतच असते, पण बकासूर आणि देवाची गाडी चांगली पाहिली. आजच्या मैदानातच आजच्या दिवशीच बकासूरने स्वतःला सिद्ध केलं की नवीन चेहरासुद्धा घेऊन तो गोलात राहू शकतो. कारण बऱ्याच जणांनी आज जेव्हा गाडी गटाला फॉल झाली तेव्हा टीका केल्या, बकासूरला टार्गेट केलं की बकासूर मोठ्या मैदानात नाही पळू शकत, बकासूर आता संपला, असं दिसून बरेच काही जण चर्चा करू लागले. पण याच मैदानात आजच्याच दिवशी बकासूरने स्वतःला सिद्ध केलं. एक नवीन चेहरा देवाने देखील बकासूरला तोड अशी साथ दिली आणि आज या जोडीने नक्कीच फायनलला जरी पाळले नसले तरी पण गुलाल घेतला आहे. बकासूर आणि देवाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर मग भेटू पण नाही त्या कारण अपडेट्स भन्नाट अशा
नवीन व्हिडिओमध्ये.